कृषीवनचे सहप्रायोजक आहेत सन अँड ओशन, पिकांचं संपूर्ण संरक्षण आणि पोषण। नमस्कार, मी सौरभ कोरटकर। कृषीवनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। यावेळच्या सगळ्या महत्त्वाच्या कृषी विषयक घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत। ग्रामीण भागातला उच्च शिक्षित युवक हा नोकरीनिमित्ताने शहराकडे वळला तरी त्याची नाळ मात्र शेतीशी जोडलेली असते। अमरावतीतली जिल्ह्यातल्या अशाच एका उच्च शिक्षित युवकाने आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड दिली आणि इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवलाय। पाहूयात युवा शेतकरी अमोल लाडोळे यांची यशोगाथा। अचलपूर तालुक्यातील शिरसगाव कसबा इथले युवा शेतकरी अमोल लाडोळे यांनी MA पर्यंत शिक्षण घेतलं, पण लहानपणापासूनच त्यांना शेतीची प्रचंड आवड। वडिलोपार्जित 27 एकर जमिनीवरच सोनं पिकवायचं हे त्यांनी मनाशी निश्चित केलं, पण पारंपरिक पद्धतीनं शेती न करता त्यांनी शेतीला आधुनिकतेची जोड दिली। 27 पैकी 16 एकर जमिनीवर त्यांनी संत्र्याच्या झाडाची लागवड केली। योग्य नियोजन आणि त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे आज संत्र्याची झाडं चांगलीच बहरली आहेत। संत्र्याच्या झाडाला जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत बासा बांधायचा, कारण त्यावेळेस झाडाची ग्रोथ कमी झालेली असते। 7 पर्यंत बांधायचा, 7च्या नंतर बासायची गरज नाही। माझ्या एकाही झाडाला बासा नाही, 2200 झाडापैकी एकाही झाडाला बासा नाही। फक्त जी फांदी खूपच वाकलेली आहे त्याला मी फक्त दोरी बांधून जी टेप नायलॉन टेप आहे तिने बांधलेला। माझा जवळपास 2200 झाडावर 8 लाख रुपये खर्च आहे, पण यावर्षीचे भाव साधारणतः आज 35 रुपये रेट आहे। आज माझ्या हिशोबाने 15,000 कॅरेट माल आहे। 15,000 कॅरेटच्या हिशोबाने आपण 700 रुपये कॅरेटनं जोडून तेवढा हिशोब मानले गेले। बहार फोडण्याच्या वेळेस फुल पाणी दिलेलं आहे, याला फ्लड इरिगेशन। त्याच्यानंतर उन्हाळ्यात ठिबकनं पाणी दिलेलं आहे, 2 पाणी। नंतर आता याचं जेव्हा साईज घेण्याची स्थिती आहे त्यावेळेस फ्लड इरिगेशन, कारण आता त्याला पाण्याची जास्त गरज आहे आणि ही काळीची जमीन असल्यामुळं अतिशय याला ड्रीप इरिगेशन दिल्यामुळं काय होते, जास्त एक्सेस पाणी खाली जातं। त्याच्यामुळं आम्ही फ्लड इरिगेशनमध्येच देतो, कारण फ्लड इरिगेशनमध्ये साईज पण बनू शकते आणि क्वालिटी बनू शकते। संत्रा झाडावर लागणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी विशेष नियोजन केलंय। वायबार होण्यामागे सर्वात महत्त्वाचं हार्मोनल इम्बॅलन्स आहे। आपण हार्मोन्सचं जे नियंत्रण आहे ते फवारणीद्वारे व्यवस्थित व्यवस्थापन करावं त्याचं। जेव्हा जेव्हा सनलाईट म्हणजे हीट जास्त वाढते, त्या ऑक्टोबर हीट ज्याला आपण म्हणतो, सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्येच वायबारचं प्रमाण थोडंसं जास्त होते, कारण ऑक्टोबर हीटमध्ये जर पाऊस आला नाही किंवा गॅप पडली किंवा जास्त सनलाईट आला तर त्या सनलाईटमध्ये त्या हीटमध्ये जास्त वायबार होण्याचं प्रमाण। त्याच्यासाठी आपल्या बगीच्यामध्ये जितक्या जास्तीत जास्त ग्रीननेस असेल आणि सनलाईट रिफ्लेक्ट होत असेल त्याच्यानुसार वायबार कमी होऊ शकतो। हा माझा वैयक्तिक महत्त्व आहे। संत्र्याबरोबरच उर्वरित जमिनीत अमोल यांनी 7 एकर जमिनीत पराठीची लागवड केली आहे। पराठीच्या एका झाडाला किमान 80 ते 90 बोंड लागतील। तर 2 एकर जमिनीत तुरीची तसंच कपाशीची लागवड केली असून तुरीची झाडं 6 ते 7 फूट उंच झाली आहेत। कॉटनमध्ये 4 तास कॉटन आहे आणि 4 तासानंतर 1 तास तूर आहे। हा 7 एकरचा प्लॉट आहे, म्हणजे 4 तास कॉटन आणि 1 तास तूर। याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये जवळपास म्हणजे दोन्ही याच्यामध्ये डिफरन्स 3.5 फुटाचा आहे। तुरीचं वाण आहे BSMR 736 आणि कॉटन आहे राशी 559 नंबर। लागवड 1 जूनला। याच्यामध्ये काही कॉटन अजित 55। लागवडीचा खर्च म्हणजे आता कॉटनच्या एकरी जवळपास 1.5 बॅग लागतो, एका एकराला 1.5 बॅग कॉटनची आणि एकरी 2 किलो तुरी। पाणी तर यावेळेस देण्याची गरज नाही पडली, पाऊसच जास्त असल्यामुळे वरच्याच पाण्यावर नियोजन आहे। फक्त एक फ्लड इरिगेशन केलेलं आहे, बाकी खत याला 20-20-0 दिला आहे आणि मिरोटा पोटॅश 20-20-0 2 बॅग, 1 बॅग मिरोटा पोटॅश
झिंक सल्फेट दिलेली आहे 50 किलोची बॅग. ते एकरी समजा हा डोस करून एकरी 2 बॅगच्या हिशोबाने. मेहनत, जिद्द आणि चिकाटीनं कशा प्रकारे शेती यशस्वी करता येते हे अमोल लाडोळे या युवा शेतकऱ्यानं दाखवून दिलंय. राज्यातील अनेक संत्रा व्यापारी अमोल लाडोळ्यांच्या शेतात संत्रा बाग पाहून खरेदी करण्याकरता येत आहेत. अरुण जोशी, महाराष्ट्र वन, अमरावती. या यशोगाथेनंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. कृषीवनचे सहप्रायोजक आहेत सन अँड ओशन, पिकांचं संपूर्ण संरक्षण आणि पोषण. ब्रेकनंतर कृषीवनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गाव तसं चांगलं पण दुष्काळानं ग्रासलं अशी अवस्था भोर तालुक्यातल्या पेंजळवाडी गावची. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जलयुक्त शिवार योजनेत गावाचं नाव आलं. गावकऱ्यांमध्ये योजनेबद्दल उत्सुकता तर होतीच, योजना राबवली गेली आणि गावचा कायापालट झाला. गावात भरपूर पाणी आलं आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. पाहूयात पेंजळवाडीच्या जलाशयाची कथा. पुणे जिल्ह्यातल्या पश्चिम पट्ट्यात येणारा भोर तालुका. खरीप हंगामात भात हेच या तालुक्यातलं प्रमुख पीक. या तालुक्याचं अर्थकारणच भात पिकावर अवलंबून आहे. तालुक्यातल्या बहुतांश गावात भात पिकासाठी इंद्रायणी या सुगंधी वाणाचा वापर केला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून इंद्रायणी वाणाचा वापर होत असल्यानं वाणाची शुद्धता, उत्पादकता आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होत गेली आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठानं या वाणाला पर्यायी अधिक उत्पन्न देणारा सुगंधी आणि रोग कीड प्रतिकारक असं फुले समृद्धी वाण प्रसारित केलाय. इंद्रायणीचे सर्व चांगले गुणधर्म या वाणात आहेत. भोर तालुक्यामध्ये इंद्रायणी हे वाण प्रचलित आहे, परंतु हा वाण 20 ते 25 वर्षापूर्वीचा वाण असल्यामुळे त्याची उत्पादकता सध्या कमी झालेली आहे. तर त्याला पर्यायी म्हणून आपण फुले समृद्धी हा सुगंधीच वाण असलेला वाणाची इथं लागवड केलेली आहे. आणि या सर्व प्रकल्पामध्ये आपण 25 हेक्टरवर हा फुले समृद्धी वाणाची लागवड करून घेतलेली आहे. या वाणाचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा या उद्देशानं कृषी विभागानं मौजे महुडे खुर्द या गावात 25 हेक्टर क्षेत्रावर फुले समृद्धी वाणाचं भात घेण्याचं ठरवलं. राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत या प्रकल्पाचं नियोजन करण्यात आलं. सर्वात आधी ग्रामसभा घेऊन या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत भात प्रकल्प आधारित मौडे खुर्द या गावामध्ये प्रकल्प घेण्यात आलेला आहे. सुरुवातीला गावाची निवड करण्यात आलेली आहे. गावाची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी सुरुवातीला आम्ही गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये मीटिंग घेऊन शेतकऱ्यांची निवड केलेली आहे. त्या शेतकऱ्यांची निवड केल्यानंतर त्यांचं बेसलाईन सर्वे केला. बेसलाईन सर्वे करताना शेतकऱ्याचं नाव, गाव, सर्वे नंबर, एकूण क्षेत्र आणि पूर्वी जे पीक उत्पादन घेत होतं त्याचं उत्पादकता आणि जे काही पीक घेत होतं त्याचं पूर्ण माहिती घेऊन त्याचा आराखडा बनवण्यात आला. आराखडा बनवल्यानंतर गावामध्ये एकूण 95 शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्या 95 शेतकऱ्यांमध्ये 25 हेक्टरचा प्रकल्प घेण्यात आलेला आहे. मौडे खुर्द या गावामध्ये सुरुवातीला भातामध्ये इंद्रायणी, फुले समृद्धी किंवा इतर हळव्या जातीचा वापर केलेला होता. यावर्षी आपण प्रकल्पामध्ये फुले समृद्धी या वाणाची निवड करण्यात आलेली आहे. या प्रकल्पामध्ये सुरुवातीला आपण प्रशिक्षण देऊन त्या शास्त्रज्ञांना बोलवलं. शास्त्रज्ञ आल्यानंतर त्याच्यामध्ये भाताची बीज प्रक्रिया, त्याच्यानंतर गादी वाफे तयार करणे आणि 4 सूत्री पद्धतीने लागवड करणे असे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सुरुवातीला जे पहिलं प्रशिक्षण घेण्यात आलं ते 26 मे 2016 रोजी आपण पहिलं प्रशिक्षण घेतलं. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना निवड केलेल्या शेतकऱ्यांना भात आणि इतर जे काही बीज प्रक्रियेचे औषध आहे त्याचं वाटप करून गादी वाफे तयार करून गादी वाफ्यावर बियाण्याची पेरणी करण्यात आली आहे. प्रकल्पात निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात हंगामपूर्व प्रशिक्षण घेण्यात आलं.
त्यात कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना गादी वाफे तयार करणं, बीज प्रक्रिया, 4 सूत्री लागवड तंत्रज्ञान इत्यादी बाबतीत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आलं. याशिवाय पीक विमा, पीक स्पर्धा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या आत्ताच्या सध्याच्या परिस्थिती 2470 लागवड झालेली आहे. त्या 61 गावापैकी भाताच्या प्रकल्पात फक्त 3 गावे निवड करण्यात आले. एक मवडे बुद्रुक, मवडे खुर्द, हार्नस आणि लवेरी. त्याच्यातले 2 प्रकल्प आहेत ते 25-25 हेक्टरचे. तर या प्रकल्पात मवडे बुद्रुकमध्ये, मवडे खुर्दमध्ये 25 हेक्टरच्या प्रकल्पामध्ये 95 लाभार्थ्याची निवड केलेली असून त्यापैकी त्या शेतकऱ्यांना भात बियाणे हेक्टरी 20 किलो द्यायचं होतं, परंतु 12 किलोचं दिलेले आपण कमी बियाणं वापर करून कमी खर्च करून आपण जास्त उत्पादन घेण्याच्या अनुषंगाने हा प्रकल्प घेतलेला आहे. 12 किलो बियाणे, परत बीज प्रक्रियाचं PHB ॲझोड व्हेक्टर, युरिया ब्रिकेट स्वतः शेतकऱ्यांनी वापरलेला आणि सूक्ष्म मूलद्रव्ये स्वतः शेतकऱ्यांनी त्याचा स्वतःचा वापर केलेला आहे. प्रकल्पामध्ये फुले समृद्धी वाणाची बियाणं आणि बीज प्रक्रिया करण्यासाठी अझोटोबॅक्टर, PSB आणि तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा पुरवठा करण्यात आला. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने युरिया ब्रिकेट तसंच सूक्ष्म मूलद्रव्य खरेदी केलं. पावसाळी हंगामाच्या सुरुवातीला बीज प्रक्रियेद्वारे गादी व्याफ्यावर बियाण्याची पेरणी करून रोपवाटिका तयार करण्यात आली. आपले फुले समृद्धी पीक त्यांच्या शासनाच्या नियमाप्रमाणे घेतलेले आणि 4 पदरी लागवड केली. तर 4 पदरी लागवड कशी करावी याची पूर्ण माहिती आपले कृषी अधिकारी आले, त्यांनी आम्हाला पूर्ण त्याच्याबद्दल माहिती दिली. तर ती माहिती आमच्या शेतकऱ्यांनी तर पूर्ण सांगितलेलीच आहे. भाताचे गादी वाफे कसे तयार करायचे, रोपांची लागवड कशी करायची आणि गुळी खत कुठलं वापरायचं ह्याच्यावर माहिती पूर्ण आम्हाला दिलेलीच आहे. पण आम्ही आमच्या पद्धतीने लागवड त्यांच्या नियमाप्रमाणे केलेलीच आहे. परंतु आम्हाला कीटकनाशकबद्दल त्यांना आम्ही माहिती विचारली की आमच्या भातामध्ये तुडतुडे असे हिरवे किडे पडतात, त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि त्यांच्या औषधांची काय माहिती ती पूर्ण दिली. लवाळा भातामध्ये का होतो त्याच्याबद्दल, लवाळा कसा जाईल तर चिखलापूर्वी ते औषध फवारलं तर लवाळ्याचा नायनाट होतो आणि एक पांढरे झाडी ती निर्माण होऊन ते भात काढणीला फार म्हणजे हे होतात, काढणीला भातांना यांना टोचतं, अंग खाजवतं. त्याची माहिती दिली. ते नष्ट करण्यासाठी काय औषध वापरले पाहिजेत आणि त्याची माहिती दिली. आणि फुले समृद्धी हे पीक वाण कसं आहे, इंद्रायणी कशी आणि फुले समृद्धी कशी, ह्याच्यावर त्यांनी एक फुले समृद्धीची माहिती देऊन त्या पद्धतीत आम्ही फुले समृद्धी हे पीक तयार केलंय. लागवडीच्या 1 महिन्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी पुन्हा या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी 4 सूत्री लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या दोऱ्यांचं वाटप, बांधावर खत वाटप करून तूर लागवड कार्यक्रम घेण्यात आला. हे वर्ष कडधान्य वर्ष म्हणून शासनानं घोषित केलं असल्यानं प्रकल्पामध्ये बांधावर तूर लागवड ही खास बाब म्हणून राबवण्यात येत आहे. मागील वर्षापासून कडधान्याचं उत्पादन कमी झाल्यामुळं आपल्या देशात जो कडधान्याचं उत्पादन कमी झालं आणि डाळीचं भाव वाढण्यासाठी किंवा तुटवडा जो जाणवला तर तो कमी करण्यासाठी शासनामार्फतच यावर्षी जो कडधान्य वाढवण्यासाठी कार्यक्रम घेतला, त्यामध्ये तूर लागवड आपण बांधावर घेत आहे. आणि यानंतर हा प्रकल्प राबवताना आपण काय करणार आहे तर यामध्ये हा पीक प्रात्यक्षिक घेणार. शेतकऱ्याच्या शेतावर आपण 95 शेतकऱ्याकडे हा प्रात्यक्षिक घेतले. त्यानंतर आपण या शेतकऱ्यांना सुरुवातीला शेतकरी प्रशिक्षण दिलं. त्यानंतर त्यांचे पुढचे जे पायाभूत सर्वेक्षण केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये आता आज आपण शास्त्रज्ञ भेट म्हणून कार्यक्रम घेतोय, त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत ते सोडवण्यासाठी. यानंतर आपण या शेतकऱ्याचा पीक विमा सुद्धा उतरून घेतलेला आहे आणि या शेतकऱ्यांना
इथून पुढे यांच्यामध्ये आपण पीक स्पर्धा घेणार आहे. जो शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पन्न काढेल त्याला उत्तेजनार्थ बक्षीस दिलं जाणार आहे. पीक स्पर्धा सुद्धा यामध्ये राबवली जाणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक आपण शेतकरी 5 हेक्टरला 1 शेतकरी नुसार आपण त्याचं पीक कापणी घेणार आहे, म्हणजे उत्पादन काढणार आहे. प्रत्येकाचं तर इंडिव्हिज्युअलच आहेच, त्याचं सुद्धा आपण नोंद घेणार आहे. परंतु 5 हेक्टरला आपण 1 प्रात्यक्षिक पीक कापणी करून त्याचं उत्पादकता तपासणार आहे. आणि शेवटी आपण एक शास्त्रज्ञ शेती दिन म्हणून कार्यक्रम घेणार आहे. त्यामध्ये या शेतकऱ्यांचे जे काही अनुभव आहेत, या प्रकल्पाविषयी जे काही अनुभव आहेत, ज्या काही त्यांनी राबवलेल्या तंत्रज्ञान आहे त्याविषयी चर्चा करून आणखी काय सुधारणा करणे, किंवा ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न प्रत्येकाचं किती आलं, जास्त येणारचं का आलं जास्त, कमी येणाराचं का कमी आलं, याबाबत त्या शेती दिनामध्ये आपण सांगोपांग चर्चा करणार आहे. प्रकल्पातील भात पिकांवरचे रोग आणि किडींची ओळख तसंच ते रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याची माहिती शास्त्रज्ञांकडून देण्यात आली. महुडे खुर्द या गावामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत 25 हेक्टरचा भात प्रकल्प घेतलेला आहे. या प्रकल्पाचं जे पॅकेज आहे, या पॅकेजच्या अनुषंगानं आपण शास्त्रज्ञांची भेट पिकाच्या विविध अवस्थेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित करतो. कृषी विद्यापीठामध्ये जे संशोधन होतं ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचवणं, शेतकऱ्यांचे प्रश्न शेतावरच सोडवले जावेत आणि आपलं उत्पादन शेतकऱ्याचं वाढलं पाहिजे, या अनुषंगानं महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञ यांची भेट आपण या प्रकल्पात आयोजित केलेली आहे. आणि या शास्त्रज्ञ भेटीसाठी गेले 2-3 वर्षापासून शेतकऱ्यांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून शास्त्रज्ञांनी सुचवलेले जे रोग किडीविषयी जे उपाययोजना आहेत त्या अंमलात आणल्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढत आहे. फुले समृद्ध या सुधारित वाणाच्या प्रसारासाठी कृषी विभागाने मौजे महुडे खुर्द गावात राबवलेला प्रकल्प चांगलाच यशस्वी ठरतोय. या वाणाच्या प्रसारासाठी कृषी विभागाकडून आणखी काही गावात प्रकल्प राबवला जाणार आहे. राहुल हरिभक्त, महाराष्ट्रवन, पुणे. या बातमीसोबत कृषीमध्ये आज वेळ झाली. इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्रवन.